पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी करू नका असे आवाहन नागरिकांना केले आहे। परंतु याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार असून छोट्या मोठ्या दुकानदारांना याचा फटका बसणार आहे। सोन्याचे भाव कितीही वाढले असले तरी नागरिक भविष्यात पैशांच्या बचतीच्या उद्देशाने सोन्यात गुंतवणूक करतात। यामुळे शेअर मार्केटसह दुकानांवर परिणाम होणार असल्याने शासनाने प्रथम नागरिकांना घेतलेल्या निर्णयाचा उद्देश पटवून द्यावा, जेणेकरून नागरिकांना त्याची माहिती होईल। सद्यस्थितीत लग्नसराई सुरू असून नागरिकांनी जुने सोन्याचे पुनर्चक्रीकरण करून सोने वापरावे, ज्यामुळे सोन्याचे आयातीकरण थांबून अर्थव्यवस्था सुधारण्यासह दुकानदारांचे नुकसान होणार नाही। नमस्कार, मी भिवंडी सराफ असोसिएशन अध्यक्ष पप्पू राका बोलतोय। आपण विचारलेला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काल आपल्या पंतप्रधानांनी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका म्हणून जे आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळे होणारा इकॉनॉमीवर जो इफेक्ट आहे, छोटे दुकानदार मोठे दुकानदार त्यांना होणारा त्रास आहे। आणि सोनं हे भले त्याचा रेट किती वाढलेला असेल, सोनं लोक सेव्हिंग करता खरेदी करत असतात, त्या सेव्हिंग मधनं ते त्यांचं सगळं चालवत असतात। पण हे करत असताना सरकारने एवढं मोठं आव्हान केलंय आणि या आव्हानामुळे आज शेअर मार्केटमध्ये पण इफेक्ट झालेला आहे आणि त्या सगळ्या दुकानदारांवर जो इफेक्ट होणार आहे। म्हणून मी आव्हान करतो सरकारला पण आणि सरकारला विनंती करतो का अशा कुठल्याही प्रकारचे आव्हान करत असताना त्याच्या मागचा हेतू काय त्याचं संपूर्ण माहिती लोकांना द्यावी, जेणेकरून लोकांना कळेल का हे कशाकरता बंद करत आहेत। नक्कीच कुठे ना कुठे काहीतरी आता लग्नाची सराई पण चालू आहे, सोनं खरेदीचं पण आहे, त्यानंतर आता हा जो मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर आपल्याकडनं काय सांगतो? नाही, असं आहे, लग्न सराई चालू आहे, आता लोक इम्पोर्ट करतात, सोनं इम्पोर्ट करतात। आम्ही लोकांना तेही आवाहन केलंय का तुम्ही तुमचं सोनं रिसायकल करा, स्वतःचं जुनं सोनं आणून त्याच्यामध्ये रिसायकल करून नवीन सोनं बनवा, जेणेकरून आपल्या इकॉनॉमीवर पण इफेक्ट येणार नाही, इम्पोर्ट करायला जास्त लागणार नाही। परंतु सोनं एकदम खरेदी करू नका, त्यामुळे होणारा जो इफेक्ट आहे दुकानदारावर तो फार वाईट होणार आहे। धन्यवाद।